रोहित पवार भावूक झालेले आहेत आणि रोहित पवार यांनी दादा कुठं हरवलात तुम्ही, तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे अशा आशयाची एक पोस्ट केलेली आहे। लव्ह यू दादा असं सुद्धा रोहित पवार यांनी या भावूक पोस्टमध्ये आपलं मत व्यक्त केलंय। पोस्ट नेमकी काय हे देखील आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। अजितदादांनी जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नव्हतं, पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही। अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे अशा आशयाची ही पोस्ट रोहित पवार यांनी केलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती असं वक्तव्य ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी केलेलं आहे। मुंबईतल्या बैठकीमध्ये बोलताना अजितदादांचे डोळे पाणावले होते। हात जोडून अजितदादा म्हणाले होते की तुम्ही तिघे साहेबांना बोला असं अंकुश काकडे आता म्हणताय। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे आहेत, जे शरद पवार आणि अजित पवारांना अत्यंत जवळून त्यांनी बघितलेलं आहे। तुमचं काय मत आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या का? त्या कुठपर्यंत आलेल्या होत्या? आता अजितदादांच्या नसण्यामुळे या विलिनीकरणाला काही खंड पडू शकतो? दुर्दैवी घटना घडली। आता राष्ट्रवादीचं काय पुढे, किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात। या काही काल दादांच्या निधनानंतर झाल्यात अशातला भाग नाही, तर जवळपास गेली वर्षभर या चर्चा या ना त्या कारणाने एकत्र होतात। कधी पवार कुटुंबीय एकत्र आले, दादासाहेब विद्या प्रतिष्ठानला म्हणा किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला एकत्र आले, एखाद्या खोलीमध्ये त्यांच्या चर्चा वेगळ्या चालल्या असल्या तरी तेव्हापासून त्या सगळ्या चर्चा सुरू होतात। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर त्याला थोडासा जोर झाला होता असं मला वाटतं। पण हे एकत्र व्हावं अशा प्रकारची पहिल्यापासूनची माझी भूमिका होती। मी वेळोवेळी आमच्या नेत्यांच्या कानावरती ती बोलून देखील दाखवली होती। खुद्द दादांनी देखील मला मुंबईमध्ये 1-2 वेळेला सांगितलं होतं की तुम्ही प्रयत्न करा, एकत्र आपण हो। ते होत होतं, पण शेवटी काही गोष्टीला वेळ यावी लागते। पवार कुटुंबियाशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नाही चालू शकत। कॅमेरामन तुषार नानावरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।